दमयंती. लेखक आणि कथाकथन प्रकाश केळकर. संगीत साज निलेश देशपांडे. दमयंती. रेल्वे लाईन्सच्या आजूबाजूला पसरलेल्या असंख्य छोट्या मोठ्या बंगल्यांची ती वसाहत म्हणजे एक छोटेखानी गावच. थोडं दूरवर असलेल्या मुख्य शहर आणि बाजारपेठेपासून तसं थोडंसं अलिप्त. साहेब लोकांचे प्रशस्त बंगले, कर्मचाऱ्यांची घरं, इमारती आणि त्या बंगल्यांच्या आउटहाऊस वजा खोल्यांमध्ये राहणारी काही कामगारांची कुटुंब. सगळ्यांचीच अन्नदाती रेल्वे आणि तिच्या साथी संगतीनं चालणारं त्यांचं हे जीवन. दर तासा अर्ध्या तासाने वसाहतीच्या मध्यातून वाट काढत गेलेल्या रुळांवरून धडधडत जाणारी गाडी आणि तिच्या इंजिनाच्या शिट्टीचा आवाज हा तर तिथला प्राणवायू, असं म्हणतात पुरेपूर भरून राहिलेला. विलायती चिंचेच्या त्या झाडाच्या पानापानामागे लगडलेल्या गाबुळलेल्या लाल चिंचांचे आकडे, अर्धवट उकललेल्या चिंचांमधून डोकावणारा कापशी कापशी रसाळ गर आणि तो खायला फांदीवर उलटं लटकून कसरत करत वाऱ्याच्या हेलकाव्याबरोबर चोचीपासून दूर जाणाऱ्या आकड्यांची शिवाशिवी खेळणारा हिरवागार पोपट, खाली जमिनीवर पडलेल्या चिंचा आणि चिंचोक्यांना घाईघाईने टिपून घेत तुरुतुरु धावणारी खार, तिच्या अंगावर धावून जात उगीच भुंकत तिला घाबरणारा कानतुटका खाकी रंगाचा टिप्या. त्या शांत रविवारी उन्हाळ्याच्या मध्यातल्या टळटळीत दुपारी हे सगळं कसं चित्रवत चाललं होतं. आणि तेवढ्यात सप 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 आवाज करत भिरभरत आलेला एक गोटा रपकन गाबुळल्या चिंचांनी लगडलेल्या फांदीला लागला. लाल चुटूक चिंचेच्या आकड्यांची ती फांदीच अलगद तुटून जमिनीवर पडली आणि त्या पाठोपाठ झेलपाटत कलकलाट करत त्यावर लटकणारा तो पोपट पण एकदम सारं स्तब्ध झालं. त्या शांततेत आपला घोगरा स्वर मिसळत म्हाद्यानं प्रवेश केला. आपलं नेम कधी चुकत नसते, असं म्हणत आपल्या आवाजाच्या टिपऱ्या वाजवत त्याने चिंचांची डहाळी विजयी वीरासारखी उचलली आणि मित्रांच्या टोळक्यात मिरवत निघूनही गेला. झाडाच्या बुडाशी पाठीवर पडलेल्या आपल्या पायांची चिमुकली हालचाल करणाऱ्या पोपटाने 2-4 वेळा आपली लालचुटूक चोच वाचली. चिंचेचा गर अजून त्यात तसाच अडकलेला होता. त्याच्या डोळ्यांवर 2-4 वेळा पांढरा पापुद्रा चढला आणि उतरला आणि त्याचं इवलस ऊर धपापत राहिलं. ए माद्या, कशाला मारलंस र? मरतय बघते पाप बिचार. चिंचेच्या बुंध्याशी बसून किडूकमिडूक बोळक्या आणि फाटक्या तोटक्या भावलीबरोबर खेळण्यात रमलेली दमी ताडकन उठून ओरडली. धावत धावत उताणे पडलेल्या पोपटापाशी येत तिनं त्याला अलगद उचललं आणि तशीच धावत अंगणातल्या हौदापाशी नेऊन त्याच्या चोचीत बोटांनी पाणी सोडलं. मुका मार लागलाय, रगत नाही आलंय, नुसतंच घाबरले ते, स्वतःशीच बडबडत तिने पोपटाला हौदाच्या कट्ट्यावर बसवलं. 2-4 वेळा झेलपांडत पाण्यानं हुशार झालेला पोपट कट्ट्याच्या कडेपर्यंत गेला आणि मग एकदम जीव कुठून झेपावला. 2-3दा जमिनीशी जवळीक करत त्यानं पंख फडफडावले आणि थेट उंच उडून आकाशात गेला. कपाळावरती पंजा आडवा धरून तो आकाशात नाहीसा होईपर्यंत दमीनं त्याला पाहिलं आणि परत चिंचेच्या बुडाशी येऊन गोंडपाटावर मांडलेल्या आपल्या किडूकमिडूक खेळात रमून गेली. किती वेळ झाला काय माहित. ए दमे दमे, कुठायस का तोडा? घराला यायचं नाही का तुला? ए दमे. आईच्या हाकेनं गांगरून जाऊन भराभर तिने गोंडपाटातच खेळ आवरला. खेळाच्या नादात तिन्ही सांज झाली तिच्या लक्षातच आलं नव्हतं. आता आई धोपटणार ह्या विचारांनी तिचा जीव काळवंडला. बा आला असेल घरला तर झालंच, मग तिमणारच आता तो पण माझी कणिक. स्वतःशीच बडबड करत तिने भावलीला दुपट्यात चिरगुटात गुंडाळलं आणि कडेवर टाकून दुसऱ्या हातानं गोंडपाटाचं बोचकं उचलत ती घराकडे धावत सुटली. संधीप्रकाशात लांब झालेली तिची सावली तिच्यापेक्षा कृश दिसत होती. कपाळावर रेंगाळणारी तिचे सोनेरी केस गोऱ्या पिट्ट रंगावर त्या प्रकाशात अजूनच खुलून दिसत होते. दमी धावत धावत घरापाशी पोचली आणि तिला पायरीवर बसलेला बा दिसला.
तिचा धापापणारा ऊर भीतीने अजूनच भरून गेला. रोजच्यासारखाच तो जर्मलच्या पेल्यामधून पीत होता. समोर जमिनीवर विखुरलेल्या कागदाच्या पुडसिंडीतून दिसणारे दाणे आणि चुरमुऱ्यांनी दमीची भूक अजूनच जागी झाली. त्याच्याकडे बघत बघत त्याला घाईघाईने ओलांडत ती आतमध्ये शिरली. भिंतीलगत ठेवलेली बाची बाटली तिने कशी बशी लाडथाडताना चुकवली. हो, बाटली उलटली असती तर आईच्या आधी बानं तिला धुतला असता, ते तर वाचलं. ह्या विचारानंच तिला बरं वाटलं. आईच्या पुढच्या हाकेच्या समेवर ती घरात शिरली. एका खोलीच्या त्या घरातील चुलीच्या धुरात आणि कोनाडातल्या चिमणीच्या उजेडात तिला आई पुसटशी दिसली आणि तिकडून भिरभिरत आलेलं एक लाकूड पण. त्या लाकडाला चुकवत तिनं कोपऱ्यात आपलं गोंडपाट टाकलं, भावलीला कोनाड्यात ठेवली आणि आईपाशी येऊन उभी राहिली, पुढच्या प्रसंगाला सामोरं जायला. कुठं होतीस? आईचा प्रश्न अंगावर झेलत दमी उत्तरली. चिचे खाली खेळत होते. तुला किती वेळा सांगायलो आम्ही चिचे खाली खेळू नको आणि तिने सांजेलं ते तिथं जाऊ बी न ग म्हणून. काय कळतं का नाही? पिशाच असतंय तिथं चिचेवर आणि संध्याकाळच्या टायमाला हाडळ पण असती. या कधी समजायचं ग तुला? तिला जवळ ओढत चुलीतली चिमूटभर राग तिच्या गालावर लावत आईने तिची आलाबाला केली आणि गरम भाकरीचा तुकडा तिच्यावर ओवाळून दरवाजाबाहेर भिरकावला. तो तुकडा नेमका बाज इथं बसला होता तिथं पडला आणि बाहेरून शिव्यांची बरळ सुरू झाली. तशी आईनेही आतून लाखोली उजळली. या सगळ्या गदारोळात थाळीत भाकरी यूज करून त्यावर भगुन्यातलं कालवण आईने तिला ओतलं आणि गिळ गपचिप ते आता या आतमध्ये यायच्या आत, असं म्हणत दमीसमोर ठेवलं. आईकडं मायेनं बघत, आणि हीच का ती मगाशी लाकूड भिरकावून मारणारी, असा मनाशी विचार करत दमी ताटलीला भिडली. गरम गरम तिखट जाळ कालवण आणि भाकरीच्या घासाबरोबर तिच्या डोक्यात चक्र सुरूच होतं. चिचेवर कशाला असते पिशाच? मला नाही कधी दिसलं. मला तर पोपट दिसतात तिथं. विचार करत करत दमी कोपऱ्यात ठेवलेल्या गोंडपाटावर आडवी झाली. डोळे गप्पा गप मिटत होते तरी विचार चालूच होते. काय पण सांगते आई? हाडळ पिशाच असं कधी काय असतंय वय? काहीतरी विचारांच्या तंद्रीत गाढ झोप कधी लागली हे तिचं तिलाच कळलं नाही. रात्री कधीतरी आवाजानं जाग आली, नेहमीच्याच. बा आयेला मारत होता आणि आय विवळत. दमीला हे रोजचंच होतं. डोळे घट्ट मिटून घेतले की झोप लागती परत. हे तिने बरेचदा केलं होतं. आत्ता पण तिने गच्च डोळे मिटले आणि पुन्हा निद्रेच्या अधीन झाली. पहाटे परत कधीतरी तिला उभेनं जाग आली आणि रात्री मुसमुसत तिला कुशीत घेऊन गाढ झोपलेल्या आईच्या कुशीत अजून परत थोडं शिरत दमी झोपून गेली. सकाळी आईनं पुढ्यात ठेवलेली कांजीचा वाडगा संपवता संपवता तिला पहाटे पडलेल्या स्वप्नाची हटवणून हसू फुटलं. स्वप्नात ती पोपटाबरोबर फांदीला लटकून हेलकावे घेत लाल चुटूक गाभुळ्या चिंचेचा गर खात होती. कांजी संपून तोंडावरून पालथी मूठ फिरवत ती दप्तर घेऊन शाळेत पळाली. आईचे शब्द मागून कानावर पडले, सांच्याला लवकर ये ग घरे दमे, आणि त्या चिचेपाशी जाऊ न ग परत, समजला का? शेवटचे शब्द ऐकायला दमी होती कुठं? वाऱ्याबरोबर शर्यत करत ती शाळेत पोचली पण होती एव्हाना. सोमवारी शाळेत नेहमीच काहीतरी छान असतं. मध्ये अर्धा शनिवार आणि अख्खा रविवार गेल्यानं काहीतरी नेहमी नवीन असतं. आज तर शाळा तब्बल 2 दिवसांनी पाहिली. शनिवारी कसलीशी सुट्टी आल्यानं शुक्रवार नंतर एकदम आजच. शाळेतून घरी रमत गमत येताना दमीच्या डोक्यात वर्गाबाहेर छपराच्या आडोशाला चिमणीनं केलेलं घरटं होतं. गुरुजी पण छान आहेत. त्यांनी मुलांना मुद्दामून म्हणून ते दाखवलं आणि मग पक्ष्यांची गोष्ट सांगितली. किती किती गमती. काही काही पक्षी 1000 मैल उडून दुसऱ्या देशात घरटं करतात म्हणे. काय बाई, एक एक कसं जमत असेल? विचार करत करत दमी चिंचेच्या झाडाजवळ कधी पोचली तिला समजलंच नाही. आईचे शब्द आठवून झाडापासून दूर जायचं असे ती मनात आणणार तेवढ्यात तिला काहीतरी धम्माल दिसली. बुंध्यावरच्या ढोलीतून 2 इवलूसे डोळे चमकले. 2 नाही, खरं तर 4 इवलूसे डोळे. अगं बया, खारू लपोरं झाली वाटतं. दमीनं जमेल तेवढं झाडावर चढून ढोलीत डोकावून पाहिलं. 2 छोटूसे मासाचे गोळे टुकू तिच्याकडे बघून लुकलुकले. हर्षोन्मादानं झाडावरनं उडी मारून ती घराकडे धावत सुटली. आई घरी नव्हती म्हणून बरं,
नाहीतर चिंचेच्या झाडाजवळ परत गेल्याचं दमीला महागातच पडलं असतं. आज दिवसच चांगला असणार. आई घरी लवकर आली. ज्या बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये दमीचं हे घर होतं तिथेच आई कामाला जायची, घरकामाला. आज बंगल्यातली मेमसाब नसल्यानं आईला सुट्टी. घरी गेल्या गेल्या चुलीवरचा गरम गरम कोरा चहा आणि बरोबर 2 बिस्किटं दमीला मिळाली. चिंचेवरच्या खारीच्या बाळांचा जन्माचा सोहळा दमीने बिस्कुटांच्या चवीत साजरा केला. आई घरी होती म्हणून. नाहीतर दमीचा मुक्काम खरं तर आज चिंचेखालीच. गोष्टच तशी गमतीची घडली होती ना. राहून राहून तिला खारुताईच्या पिल्लांची आठवण होत होती. आईचा डोळा चुकून तिने घरातून एकदम पळ काढलाच. जेमतेम झाडाजवळ पोचते न पोचते तोवर आईची मागून हाक आली, दमे, चिंचेपाशी जायचं नाही, ऐकलं का? ए, तू जाऊनच बघ, तिथं तंगडच मोडते आज तुझं. लांबूनच तिनं झाडाकडं पाहिलं. खारुताई नेहमीसारखी झाडाभोवती फिरून पडलेल्या चिंचा आणि काही बाई गोळा करत होती पिल्लांसाठी. संध्याकाळ झाली तशी नेहमीसारखे पोपट झाडावर कलकलाट करत जमा झाले होते. गावभर फिरून त्या भल्या थुरल्या झाडावर रात्र काढायला त्यांची कोण गडबड उडाली होती. टिप्या हौदाच्या कट्ट्यावर ताणून पडला होता. खारीची चाहूल लागली की उगीच कान टवकारून पाहत होता. हौदावरच्या कट्ट्यावरून बोक्याने तेवढ्यात त्याच्या पुढ्यात उडी टाकली आणि झाडाकडे निघाला. दमीच्या उरात कालवा उठला. पिल्लांवर डोळा ठेवून असणाऱ्या त्या मगरूर बोक्याचे त्याला जाम राग होता आणि ती फिसकारून त्याच्या बघण्याची भीती पण. घराच्या पायरीवर बसून तिने टिप्याला छू करून त्याच्या मागे लावलं. दोघांची समोरासमोर गुरगुर झाली आणि बोका आल्या वाटेत निघून गेला. टिप्या एका पराक्रमी वीरासारखा दमीच्या जवळ येऊन पायरीवर बसला. त्याच्या अंगावरच्या 2-4 गोचिड्यांना चिमटीने उचकटत दमीने पायाखाली चिरडलं. कुई असा आवाज करत टिप्याने अंग झटकत आळस दिला आणि तो परत पायरीवर बसणार एवढ्यात महाद्या कुटनसा उगवला. ए हाड, नुसतंच खाते, राखण कोण करणार तुझ्या? अशी लाखोली वाहत त्याने टिप्याच्या बकाळीत एक करकचून लाद घातली. केविलवाणं केकाटत लांब गेलेला त्याच्याकडे दुर्लक्ष करत महाद्या तीरासारखा घरात घुसला आणि पाठोपाठ, ए का मारतो रे महाद्या, उगं त्याला, पाप बिचार, काय केलं त्यानं तुझं? असं म्हणत दमी त्याच्या मागे. महाद्या असाच, दमीचा थोरला भाऊ, सगळ्या प्राण्यांना नुसता छळणारा. ए भाकर दे, भूक लागली, असं म्हणत महाद्या चुलीसमोर फटकल मारून बसला. मागून भुणभुणत आलेल्या दमीनं त्याच्या पाठीत आपल्या नाजूक मुठीनं घातलेला गुद्दा त्याला लागला नसला तरी कांगावा करत त्याने उलटं वळून तिचा हात धरून पिरगाळला. वेदनेनं कळवळत दमी भोकाड पसरायला आणि तेवढ्यात घरात शिरायला एकच गाठ पडली. आज बाहेरूनच स्वारी पिऊन आली असणार. तोंडाचा भपकाच सांगत होता. बाने कचकचून शिवी घातली, या पोरीच्या या, गबस गप, असं म्हणत त्याने भिंतीला पाठ टेकत समोरची भाकरीची चावंड ओढली. महाद्याच्या थाळीत एक टाकत स्वतः हातावर घेऊन खायलाही लागला. रडणारी दमी त्याच्या खिचगणितीतही नव्हती. त्या घरात ह्या दोघांचं झाल्यावर मगच दमी आणि आईनी भाकरी खायची हा अलिखित नियमच होता जणू. डोळे पुसत दमी शांतपणे आईजवळ बसून चुलीची लाकडं सारखी करत राहिली. आईची भाकरीच्या थापटण्याबरोबर तोंडानं बडबड चालूच होती, अस्पष्ट, बाला ऐकू जाणार नाही अशा बेतानं. दोघांची जेवणं झाली. बा बाहेर विडी शिलगावत निघून गेला आणि महाद्या पण कुठंचा पसार झाला. चुलीपाशीच एक थाळा ओढून मायलेकी जेवायला बसल्या. खाता खाता आईला खारुताई आणि तिच्या पिल्लांची गंमत दमीला सांगायची होती, पण तो विचार तिनं घासाबरोबरच गिळला. आईला समजलं असतं ना मग ती चिंचेपाशी गेल्याचं. नकोच ते. आईला आवरण्यात मदत करून दमलेली मग दमी कोपऱ्यातल्या गोंडपाटावर लवंडली आणि क्षणार्धात झोपी गेली. रात्री कधीतरी तिला जवळ झोपलेल्या आईची उब लागून पुन्हा जाग आली आणि कुशी चिरत ती पुन्हा झोपी गेली. स्वप्नात तिला लुकलुकणारे इवले इवले डोळे दिसत राहिले, खारुताईच्या गोंडस पिल्लांचे.
मंगळवारी शाळेत जायला दमीला नेहमीच कंटाळा. शेवटी 2 तास गणिताचा वर्ग असतो ना. तिला काहीच येत नाही आणि कळतही त्याहून नाही. त्यामुळं तिचं कधीच या तासाला लक्ष नसतं. आज पण तसंच झालं. त्यात परत वर्गातल्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या छपरातील चिमणीच्या घरट्यात आता हालचाल वाढल्याचं तिच्या लक्षात आलं. चिमणीची पिल्लांसाठी होणारी धावाधाव, ती घरट्यात आल्यावर होणारी पिल्लांची लगबग आणि घासासाठी वाचणाऱ्या त्यांच्या छोटुकल्या चोची, खिडकीजवळ बाक असल्यानं सगळी गंमत दमीला बसूनच पाहायला मिळत होती. किती वेळा चिमणा चिमणी घरट्यापाशी येऊन काय काय करून गेली याची हाताची बोटं मुडपून नोंद घेत तिची तंद्री लागलेली असतानाच गणिताचे गुरुजी तिच्या बाकाजवळ उभं राहिल्याचे तिच्या लक्षात पण नाही आलं. काय बाहेर शिनेमा लागलाय काय? गुरुजींनी खसकन तिचा हात पुढे ओढत तळहातावर पट्टीचा एक रट्टा ठेवून दिला. झिंजिण्या येणाऱ्या हाताला चोळत दमी खाली मान घालून उभी होती आणि सगळा वर्ग फिदी फिदी हसत राहिला. तेवढ्यात तिची नजर परत खिडकीबाहेर गेली. शाळेचा शिपाई हातात लांब काठी घेऊन छप्परातलं ते घरटं उसकावून काढत होता. चिमणा चिमणीची नुसती धांदल उडाली होती. अचानक आलेल्या आक्रमणाला कलकलाट करत ती इकडून तिकडे फक्त उडत राहिली. पिल्लांसकट खाली उतरवलेलं घरटं दामू शिपाई हातात धरून निघून गेला आणि चिमणा चिमणी बराच वेळ तिथंच घुटमळत राहिली. दमीच्या डोळ्यात दाटून राहिलेलं पाणी आणि घशातला उंदका बाहेर पडायला आणि तासाची घंटा वाजायला एकच गाठ पडली. पाठी दप्तर आवरून दुकरा हात चोळत बाहेर पडेपर्यंत तिने काय ते रडून घेतलं. गुरुजींना आणि दामू शिपायाला देव कधी कधी माफ करणार नाही असं मनाशी समजावत ती घराकडे चालायला लागली. रडून रडून डोळे चुरचुरतायत का डोळ्यात काही कचरा गेलाय तिचं तिला समजेना. घसा पण जरा दुखतच होता. वाटेत महाद्या आणि त्याचे मित्र शाळेच्या मैदानात तिला दिसले. ए महाद्या, माझ्याबरोबर घरला चल ना, मला बरं वाटेना झालंय. कधी नव्हे ते तिने महाद्याला काहीतरी मागितलं. ए चल तू पुढं, मला येळ लागल. ए चला, ए उडवा की त्याला. महाद्या आणि त्याच्या मित्रांचा आवडता उद्योग चाललेला होता. एका मोठ्या चतुराच्या शेपटीला दोरा बांधून त्याला उडवणं चाललं होतं. दोऱ्याच्या वजनानं जेमतेम काही फूट उडू शकणाऱ्या त्या चतुराचे हाल दमीला बघवेना. ती खाली मान घालून तिथून निघणार तेवढ्यात करकचून बांधलेला तो दोर शेपटीचा एक तुकडा बरोबर घेऊन तुटला आणि तो चतुर उडून गेला. अर्धवट शेपटीमुळे जखमी झालेला काही फुटांवर जाऊन पडला. महाद्या आणि त्याची खुळी गँग आरडत ओरडत त्याला उचलायला धावली. दमीचा जीव अजूनच कालावला. डोक्यात घण मारल्यासारखं दुखत होतं. श्वास पण गरमला वाटत होता. तशीच पाय ओढत ओढत ती वाटेला लागली. मध्ये 2-4 वेळा आलेली चक्कर सावरत कशीबशी बंगल्याच्या गेटपाशी पोचली. फणफणलेल्या अंगाची नुसती लाही लाही होत होती. डोळ्यात पण आता अंगार फुलल्यासारखं झालं होतं. बंगला पार करून घराकडे जाताना दरवाजात उभी मेमसाब तिला दिसली. कसनुसा हसून दमीनं तिला नमस्कार केला. कशी काय शाळा दमी? ठीक चाललंय ना ग दमयंती? मेमसाबने हसून विचारलं. सगळ्यांच्यात तीच एक पूर्ण नावाने हाक मारणारी आणि गोड बोलून हसणारी म्हणून दमीला खूप आवडायची. मेमसाबनी तिला बोलवून हातावर चॉकलेट ठेवलं आणि स्पर्श होताच एकदम ओरडली. अरे, तुला तर ताप आहे दमयंती. थांब थांब, मी औषध देते, ते पण घे या चॉकलेट बरोबर. थांब इथंच, आलेच मी. बाहेर परत येऊन दमीच्या हातावर औषधाच्या गोळ्या ठेवत मेमसाब बोलली. रात्री जेवण झाल्यावर घे 2 गोळ्या. काय विसरू नको. जा झोप जाऊन आता. आईला सांग उद्या ताप नाही उतरला तर डॉक्टरकडे घेऊन जा म्हणावं. तिच्याकडे बघून कसनुसा हसत दमी हो म्हणाली. त्या तशा अवस्थेत पण तिचं लक्ष चिंचेच्या झाडाकडे गेलंच. आज शांत शांत होतं सगळं. पोपटांची पण गडबड दिसत नव्हती. अजून संध्याकाळ झाली नव्हती म्हणा, पण ढोलीमध्ये पण खारुताईची गडबड दिसेना. नकळत तिची पावलं आपोआप झाडाकडे वळली. पाहूया तरी काय चाललंय. झोपली असतील का पिल्लं? लांबूनच बघू. असं म्हणत ती झाडाकडे पोचते न पोचते तोवर झाडामागे हलणारी
काहीतरी अस्पष्ट आकृती तिला दिसली. दमीनं झटक्यात ओळखलं. तोच, बोकाच तो. तिच्या काळजात एकदम धस्स झालं आणि त्याला हुसकून काढायला ती झाडामागे गेली. पिल्लांच्या मागावर असलेला क्रूर राक्षसच तो. त्याला पळवायला दगड दिसतोय का शोधत ती झाडामागे गेली आणि आणि तिला आपण काय पाहतोय तेच कळेना. विस्फारलेल्या डोळ्यांनी आणि धपापणाऱ्या छातीने ती दगडासारखी निश्चलून पाहतच राहिली. समोर जमिनीवर त्या गोजीरवाण्या खारीच्या पिल्लांची कलेवर पडली होती, अर्धवट खाल्लेली, रक्तामासात लडबडलेली. आणि तो क्रूर बोका शांतपणे बसून पंजाला लागलेलं रक्त चाटत होता. दमीचं अवसानच गळालं. फणफणलेल्या शरीराला 2-4 हेलकावे देत दप्तर तिथंच फेकून ती भेदरत ओरडत किंचाळत घराकडे धावत सुटली. तिला काही सुचत नव्हतं, काही कळत नव्हतं आणि तिच्या ओरडण्यातून काही समजतही नव्हतं. धावत 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 ती थेट घरात घुसली आणि कोपऱ्यातल्या गोंडपाटावर जाऊन पडली. हमसून हमसून रडत पालथी पडून राहिली. तिला काय होतंय कळाच्या आत तिला आलेल्या ग्लानीनं घेरलं आणि डोळ्यापुढे अंधार 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 होत तिचे डोळे आपोआप गपकन मिटले. रात्री कधीतरी तिला जाग आली तेव्हा डोकं दाबत असलेले आईचे खरबरी हात तिला जाणवले. डोळे किलकिले करत कणत्या आवाजात तिने मारलेली अस्पष्ट हाक आणि आईने पाजलेलं पाणी तिला घशाखाली जळजळत उतरताना जाणवलं आणि परत दमी गाढ झोपी गेली. आज सलग 3रा दिवस. कलाबाई, दमीची आई, घराबाहेर पडलीच नव्हती. दमीच्या अवस्थेनं तिला पार बेचैन करून सोडलं होतं. पोरीला दिवसभर मांडीची उशी देऊन तिने जागवलं होतं हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. दमीचा बा 4 दिवस गावाकडे गेला होता आणि महाद्या पण 2 दिवस मित्रांबरोबर कुठंतरी उलटला होता. ते एका अर्थानं बरंच होतं म्हणा, नाहीतर त्या दोघांसाठी स्वयंपाक पाणी करता करता कलाबाईची अवस्था झाली असती. बरं तर बरं मेमसाब चांगली होती. कलाबाईला सुट्टी तर दिलीच आणि दमीसाठी मऊ भात कालवण पण तिने पाठवलं. 4-4 वेळा औषध दिलं का अशी मेमसाबने केलेल्या चौकशीला कलाबाईने खोटाच होकार भरला. दमीकडे औषध दिलं होतं पण ते कुठं दिसलंच नाही. आणि तसंही दिसलं असतं तरी कलाबाई ते तिला देणार नव्हतीच. गेल्या 3 दिवसात झोपलेल्या दमीच्या बरळण्यातून तिला एवढंच नक्की समजलं होतं की ती चिंचेच्या झाडाकडे गेली होती आणि काहीतरी तिने तर पाहिलं होतं. कलाबाईची खात्री होती दमीला नक्कीच लागण झाली आहे चिंचेवरच्या पिशाच्याची. गेल्या 3 दिवसात गावाकडच्या बाबांनी दिलेली विभूती दमीच्या कपाळाला 100 वेळा तिने लावली असावी, पण उतारा काही होत नव्हता. इडा पिडा टळून जाऊ दे रे बाबा. काय असल नसल ते पाप म्या घेते पदरात, पण माझ्या पोरीला सोडव रे बाबा. 3ऱ्या दिवशी संपत आलेल्या विभूतीची पुडी कपाळाला लावत कलावती पुटपुटली. दमीच्या तोंडातून क्षीण हाक ऐकू आल्याने तिला थोडं बरं वाटलं. 3 दिवसात तिचं बोलणं ऐकू येईल इतपत तरी प्रगती झाली होती. विभूतीची पुडी परत कपाळा लावत तिने बाबांचा जागर केला आणि नवऱ्याची वाट पाहत लेकीचं डोकं मांडीवर घेऊन बसून राहिली. दमीचं अधूनमधून बरळणं चालूच होतं. रगात चाटतोय, हलकट, खाल्लं चावून, झाडाखाली, नाही सोडणार तुला. कलाबाई भेदरून गेली. आपल्या पदराचा बोळा तिने दमीच्या तोंडात कोंबला आणि एक हात आपल्या तोंडावर ठेवून मुसमुसत तोंडातल्या तोंडात बडबडत बसून राहिली. तरी सांगत होते नग जाऊ झाडाखाली, काय अवदस सुचली ग बाय माझे. शनिवारी पहाटेच्या गाडीनं दमीचा बा गावाकडनं आला. महाद्या अजून आलाच नव्हता. त्याचा तसाही एकदा गेलं की पत्ता नसतोच म्हणा. जाऊ दे, त्याचा काही उपयोग नाही असं म्हणत नवऱ्याला सगळी कथा तिने ऐकवली. चिंचेच्या झाडाकडे भेदरलेल्या नजरेने एकदा पाहत बानं एक ठेवणीतली शिवी घातली आणि पिशवीतून चपटी बाटली काढून तोंडाला लावली. पालत्या मुठीने ओठ पुसत तो विचारता झाला, भाकरी आहे का नाही?
कलाबाईने मानेनच नाही म्हणतात त्यांनी परत एक शिवी हसडली आणि तिरमिरीत उठला. कुठं चाललात? तिच्या प्रश्नाला गुरकावत तो उतरला. मांत्रिकाला घेऊन येतो. झटक्यात उतरवल बघ हिची लागन. 3 दिवस झाली म्हणतीस. आज करायलाच पाहिजे. तू भाकर तव्यावर टाक. मी आलोच त्याला घेऊन. आणि हा, त्याला बी लागल दियाला एखादी भाकर. आणि तसाच बा बाहेर पडला. कलावतीला जरा बरं वाटलं. भार हलका झाल्यासारखं वाटलं. आपला नवरा कसा का असेना पोरीच्या जीवाला बरं वाईट होऊ नक्की देणार नाही या विचारांनी तिचा जीव सुखावला. आणि दमीला गोंडपाटावर निजवत ती भाकऱ्या थापायला उठली. मांत्रिकाला भाकरीबरोबर तिखट कालवण लागेल हे तिला माहीत होतंच. बाकी लागणारी गोष्ट नवऱ्याकडे होती. देईलच तो एखादी बाटली त्याला लागली तर, याची तिला खात्री होती. गोंडपाटावर कणत दमीचं तापाट बरळणं चालूच होतं. रगाट चटतो काय? थांब तुला दावतो. खाल्ला तू चिंचे खाली. कलाबाई भाकरी बडवत राहिली. दमीचं भीतीदायक बरळणं ऐकू येऊ नये म्हणून जरा मोठ्या मोठ्या आवाजात. बा आणि महाद्या बाहेरच्या पायरीवर बसले होते. कलावती हौदाजवळच्या कट्ट्यावर. मांत्रिकाला दमीबरोबर खोलीत आता निदान 2 तास तरी झाले असतील. मगाशी आतून ऐकू येणाऱ्या मांत्रिकाच्या ओरडण्याचा आणि दमीच्या विव्हळण्याचा आवाज कलावतीला सहन होत नव्हता म्हणून ती थोडी दूर जाऊन बसली होती. पण आता खोलीतून काहीच आवाज ऐकू येत नव्हता. बंद दाराजवळ जाऊन महाद्यानं कानोसा घेतला तेव्हा त्याला मांत्रिकाचे अस्पष्ट आवाजात म्हटलेल्या मंत्राचे आवाज ऐकू आले. बा आपल्या तंद्रीतच पायरीवर होता. गावाकडून येताना बरोबर आणलेल्या ताडीच्या 2 बाटल्यांमधली एक मांत्रिकाला द्यावी लागल्याचं दुःख अजून त्याला बोचतच होतं. दुसरी बाटली पायरीवर बसून त्याने अर्धी अधिक संपवली. आत शांत शांत झालेलं पाहिल्यावर तो लडखडत उठला. अर्ध्या रिसवलेल्या ताडीमुळं त्याच्या तोलाने पायरी केव्हाच सोडली होती. दरवाजावर थाप मारून त्याने मांत्रिकाला हाक घातली. आतून काहीच उत्तर आलं नाही. दुसऱ्या थापेला त्याने हात उगारायला आणि धाडकन दार उघडून तांबालेल्या डोळ्याचा काळा कभिन्न मांत्रिक बाहेर पडायला एकच गाठ पडली. उघडलेल्या दारातून बा तोल जाऊन आतमध्ये धडपडला. पिंजारलेले आपले केस, हातातला झाडू आणि इतर जामानेमा असलेली धोपटी खांद्याला लावत मांत्रिक भसाड्या आवाजात बोलला. झाड उतरवलं म्या. आता भेयाचं काय बी काम नाही. लई बेकर होतं पिशाच म्हणून येळ लागला. ती उठल घटकाभरात. तिला आज काय बी खायला देऊ नका. पाणी द्या फकत. येतो म्या. जय काली, जय चामुंडा. जाता जाता बाच्या बाटलीमधून 2 जळजळीत घोट त्यांनी रिचवले आणि आपल्या धोपटीत दुसरी अख्खी बाटली आहे याची खात्री करत तो तरातरा निघून गेला. जाता जाता कलाबाईने केलेला नमस्कार त्याने हात उंचावून स्वीकारला आणि आशीर्वाद म्हणून तिच्या दिशेने चिमुटभर राख फेकली. कलावतीच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होतं आणि तशीच ती धावत धावत घरात शिरली. खोली धुरानं आणि आस्तावस्त पडलेल्या चित्रविचित्र वस्तूंनी भरून गेली होती. जमिनीवर पडलेल्या कापलेल्या, कुंकू लावलेल्या लिंबाच्या आणि पाल्याच्या गराड्यात मधोमध निपचित पालथी पडलेली दमी कलावतीला बघवली नाही. तिच्या उघड्या पाठीवर झोडपलेल्या पाल्याचे वण तिला दुर्कट चिमणीच्या अंधुक प्रकाशात दिसले. पुढे जाऊन तिनं आपलं एक जुनं लुगडं दमीच्या अंगावर टाकलं आणि चुली शेजारी बसून राहिली. काही करायचंच तिच्या अंगात त्राण नव्हतं. इच्छाही नव्हती. पण भाकरी तर करायलाच पाहिजे. नवरा आणि महाद्या दोघे भुकेनं उतावळे होऊन झंझावातासारखे आत येण्याच्या आधीच तिला भाकरी करणं भाग होतं. घाईघाईने चूल पेटून तिने तवा ठेवला आणि पीठ परातीत भिजवायला घेतलं. भाकरी थापता थापता तिचा एक कान आणि डोळा दमीच्या हालचालीकडे लागला होता. अजून ती तशीच निपचित पडली होती. कालपासून मेमसाप पण गावाला गेली होती त्यामुळे मौभात कालवणही आलेलं नव्हतं. आता 2 भाकऱ्या होईस्तोवर दमी उठल आणि तिला एक चतकोर कुस्करून देईल या विचारात ती भाकरी थापत राहिली. जेवणं झाली, आवरून झालं, पण अजून दमी जागी झाली नव्हती. रात्री ती उठल्यावर तिला भरवता येईल म्हणून वाडग्यात तिने चतकोर भाकरी कुस्करली आणि त्यावर कालवणाचं पाणी घालून झाकून ठेवून दिली. कोपऱ्यात गोंडपाट हंतरून दमीला झोपायची तिने तयारी केली. अजून जाग आली नसलेल्या तिच्या पोटाकडे कलावतीनं पाहिलं.
मंद श्वासाबरोबर ते वर खाली हालत होतं. कलाबाईच्या जीवात जीव आला आणि तिने दमीला उचलून कोणपाटावर निजवलं आणि स्वतः शेजारी लवंडली. 4 दिवसांच्या ताणानं गळपटलेल्या कलाबाईचा क्षणार्धात डोळा लागला आणि ती गाढ निद्रेच्या अधीन झाली. पहाटे कधीतरी गार वाऱ्याची झुळूक उघड्या दरवाज्यातून बोचत आत शिरली आणि कलाबाईच्या अंगावर काटा आला. किलकिल्या डोळ्यांनी तिने बाहेर पाहिलं. सारं कसं शांत होतं. एक वेगळीच शांतता पसरली होती. नवऱ्याच्या घोरण्याचा अस्पष्ट आवाज तेवढा तिला ऐकू येत होता. कलाबाईने बाजूला पाहिलं. पहाटेच्या चांदण्याचा उजेड दरवाजातून आत आला होता आणि दमीच्या गोऱ्या चेहऱ्यावर पडला होता. एक वेगळेच शांत भाव तिच्या चेहऱ्यावर त्या प्रकाशात तिला दिसले, गाढ झोपल्यासारखे. तिला कुशीत घेऊन निजायला आणि गालाचा एक हलकासा मुका घ्यायला कलाबाई जवळ सरकली. दमीच्या गालाला हात लावताच कलाबाईचं अंग काहीतरी विचित्र शहारलं. तिने घाईघाईने दमीच्या अंगावरचं पांघरलेलं लुगडं दूर केलं. त्या अस्पष्ट अंधारातही तिला शांत न हलणारी तिची छाती नजरेत भरली. पोट पण स्थिरच होतं. तिने विजेसारखी उठत दमीच्या अंगाला हात लावला. थंडगार स्पर्शानं हातातून अंगातून डोक्यापर्यंत असह्य कळ गेलीशी तिला वाटली. दमीला जागं करायला तिने गदा 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 हलवलं, पण शरीर फक्त हलत राहिलं. जागं झालंच नाही. दमीच्या चेहऱ्यावर तेच शांत भाव होते, पण निर्जीव. ए दमे दमे ग, ए दमे दमे दमे. आणि पुढील काही मिनिटं कलाबाईचा आवाज त्या पहाटेच्या शांत वातावरणात असमंताला चिरत गेला. तिची लाडकी दमी झोपी गेली होती, कायमची. 2-5 वर्ष गेली असतील मध्ये. नुकतंच बंगल्यात नवीन राहायला बदलून आलेल्या साहेबानं आता खूप बदल करून घेतले होते. आधी सर्वात प्रथम ते झाड त्याने कापायला लावलं. हो, ते चिंचेचं झाड आहे हे आता कोणाला सांगून ओळखता यायला नसतं. बंगल्याची देखभाल करणाऱ्या तुक्या माळ्यानेच साहेबाला सांगितलं की ते विलायची चिंचेचं झाड आहे. गेले काही वर्ष ते वटलेलंच होतं म्हणे. फक्त बुंदा राहिला होता त्याचा. माळी सांगायचा, काही वर्षापूर्वी अचानक एक दिवस त्या झाडाची पानगळ झाली आणि नंतर कधी त्याला चिंचा लागल्याच नाहीत. त्याच्यावरचे पोपट गेले, ती ढोली रिकामी झाली, सगळ्या खारी पण नाहीशा झाल्या. बंगल्याच्या आवारातील ते आउटहाऊस वजा घर पण आता तिथं नाहीये. तेही केव्हाच पाडलं. त्याचा चौथरा मात्र आहे अजून. कान तुटका टिप्या मात्र तिथे अजून बसलेला असतो. म्हातारा झालाय आता तो. त्याला काय त्या जागेचा एवढा लळा आहे काय माहित. तिथेच चौतऱ्यावर बसून तो असतो, कापलेल्या चिंचेच्या झाडाच्या रिकाम्या रिकाम्या जागेकडे बघत.